ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांच्या नेतृत्वामध्ये उभं ठाकलेलं सहकार समृद्धी पॅनलनं 7 जागा जिंकलेल्या आहेत। 2 जागांसाठी पुन्हा एकदा फेर मतमोजणी होणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। आपल्यासोबत प्रसाद लाड, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन। आणि बरीच चर्चा होती, काल मेसेज देखील व्हायरल होत होते की 21 जागा ठाकरे बंधू यांना मिळालेल्या आहेत, पण निकाल वेगळे आले, काय म्हणाल? ना पत राहिली ना पेढी राहिली। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये ब्रँडचा बोलबाला केला त्यांना त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीने केला। ही निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाची निवडणूक नव्हती, परंतु उभाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला। या निवडणुकीतून जणू काही ही निवडणूक जिंकल्यानंतर ते महापालिका जिंकणार आहेत अशा आविर्भावात होते। आणि आता मला त्यांना विचारायचं आहे की ही निवडणूक तुम्ही हरला आहात, तर आता महापालिका देखील हरल्याचं जाहीर करून टाकलं तर बरं होईल। कारण ह्या निवडणुकीत अवैध मतांपेक्षा पण त्यांना कमी मतं पडली। 2158 अवैध मतं पडली, त्यापेक्षा त्यांना कमी मतं पडली आहेत। म्हणजे याचा अर्थ ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे ब्रँडला जनतेने, कामगारांनी, मराठी माणसांनी नाकारलेलं आहे। ठाकरे बंधूंना एकही जागा मिळाली नाही, नाचक्की झाली असं म्हणावं, हवा निघाली सगळी ठाकरे ब्रँडची असं म्हणावं। आणि लिटमस टेस्ट म्हणून, याला महानगरपालिकेची लिटमस टेस्ट म्हणून ही निवडणूक पाहिली जात होती। संदीप देशपांडे यांनी तर बरेचसे आरोप सुद्धा तुमच्यावर केले, एनव्हलप वाटले, पैसे वाटले, पदाचा दुरुपयोग केला, आणि निवडणूक अजूनही संपली नाही असं सुद्धा ते म्हणतात, कारण आम्ही जिंकलो नाहीये। आणि देवेंद्र फडणवीस यांचे देखील डायलॉग त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलून दाखवले, मेरा पाणी उतरता दे किनारे पे घर मत बसाले ना। कसं उत्तर देणार त्यांना? मला वाटतं की संदीप देशपांडेंनी पहिला त्याच्या मालकाबद्दल विचार करावा। स्वतःच्या मालकाला जो निवडून आणू शकत नाही, त्या संदीप देशपांडेची कुवत नाही की देवेंद्र फडणवीसांवरती बोलायची। मी आतापर्यंत कधीच त्यांच्या विरोधात बोललो नव्हतो, पण जर अशा पद्धतीत फडणवीसांवरती ते बोलणार असतील तर निश्चितपणे त्यांना त्यांची जागा आम्हाला दाखवावी लागेल। यांची कुवत काय आहे ही जनतेने निवडणुकीत दाखवून दिली। त्यामुळे संदीप देशपांडे म्हणजे मनसे नाही आणि संदीप देशपांडे म्हणजे राज ठाकरे नाही। मला एवढंच सांगायचं आहे, ही निवडणूक पूर्णपणे यांचा पराभव झाला आहे। आता पराभव झाल्यानंतर मतपेटी चोरली, पैसे वाटले, आरोप केले, गुन्हे दाखल केले, ह्या सगळ्या गोष्टी येत राहतील। परंतु मला वाटतं की संदीप देशपांडे जरा स्वतःच्या अवकातीत राहिले तर बरं होईल। जिंकल्यावर अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याची गरज नाहीये असं सुद्धा म्हणतात। इतके करोड रुपये वाटले तरी देखील ते हरले, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली। म्हणूनच म्हटलं की संदीप देशपांडेंनी थोडं स्वतःच्या मालकाच्या निवडणुकीचा विचार करावा, स्वतःच्या मनसेचा निवडणुकीचा विचार करावा। ज्यांना स्वतःच्या निवडणुकीत एकही आमदार, एकही नगरसेवक निवडून आणता येत नाही, ते मुंबईचे अध्यक्ष मनसेचे झालेले आहेत। त्यांनी प्रथमतः तर आमच्यावर टीका करण्यापूर्वी सन्माननीय राजसाहेबांशी चर्चा करावी आणि मग टीका करावी। तुम्ही त्यांच्यावरती एक टीका केली होती की संजय राऊत त्यांना चावला, ही टीका त्यांना खूप जास्त झोंबली असं म्हणावं, कारण ते म्हणतात की प्रसाद लाड ते माझे मित्र आहेत, भविष्यात कळेल कोण कुणाला चावलंय। मी वैयक्तिक कधीच राज ठाकरेंवरती टीका केली नाही, कारण माझे आणि राजसाहेबांचे संबंध हे फार वैयक्तिक असे कौटुंबिक संबंध आहेत। संदीपही माझा मित्र आहे, परंतु ज्या पद्धतीमध्ये संदीपने निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप करायला चालू केलं तर मला असं वाटत होतं की संजय राऊत पिंजऱ्यात गेलेत आणि राऊतांच्या रूपाने देशपांडे बाहेर आलेत। नक्कीच। आता शशांकराव यांना 14 जागा मिळालेल्या आहेत। शशांकराव बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि इतक्या जागा कशा त्यांना मिळाल्या, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे। नाही, बघा, निवडणुकीमध्ये हारजीत होत असते। शशांक रावसाहेब जिंकले, त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो। रावसाहेबांचे वडील शरदराव हे 40 वर्ष BST, महापालिका, रेल्वे या युनियनमध्ये काम करतात। अनेक लोकांना त्यांनी नोकऱ्या लावल्या, अनेक लोकांवर त्यांचे उपकार आहेत, अनेक कामं त्यांनी केली आणि शशांकही चांगलं काम करतोय मला माहिती आहे। परंतु हे सर्व करत असताना लोकांनी त्यांना मतपेटीच्या रूपांमध्ये आशीर्वाद दिला, हा आपण मान्य करायलाच पाहिजे। परंतु त्यांचे 40 वर्षाचं कार्य, शिवसेनेचं 25 वर्षाचं कार्य आणि माझं 1.5 वर्षाचं कार्य, यामध्ये जर मी 7 जागा जिंकू शकतो, 2158 मतामध्ये 1730 मतं जर माझी इनव्हॅलिड होतात, जर कदाचित ही माझी मतं व्हॅलिड झाली असती तर 2121 जागा देखील माझ्या आल्या असत्या। त्यामुळे ही निवडणुकीला मी लिटमस टेस्ट वगैरे पाहत नाही, तर ही एक सहकारातली लढाई होती। आमचा विजय झाला। जे माझं ध्येय होतं की उभाटा ठाकरेचा पराभव करावा, त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो आणि 0-21
अशी आज परिस्थिती ठाकरेंची झाली. त्यामुळे आता ठाकरेंनी विचार करावा, चिंतन करावं, बैठक घ्यावी, संजय राऊतांचा सल्ला घ्यावा आणि गरज पडली तर आता नवीन संजय राऊत जे आलेत त्या संदीप देशपांडेंचा देखील बोलून सल्ला घ्यावा. पण आता कारणमीमांसा शोधली जात आहेत ठाकरेंच्या पक्षाकडून सुद्धा की अशी परिस्थिती का ओढावली, कसं पाहता याकडे, काही सल्ला तुम्ही देऊ इच्छिता? मला बोलवलं तर मातोश्रीवर निश्चितपणे जाईन आणि उद्धवजींना निश्चितपणे सल्ला देईन. जी चोरांची टोळी पाळली आहे, ज्या पद्धतीमध्ये कामगारांच्या भ्रष्टाचाराचे पैसे खाल्लेले आहेत, ज्या कामगारांना तुम्ही लुटण्याचं काम करतात, कदाचित काही गोष्टी उद्धवजींपर्यंत पोचतही नसतील. त्यामुळे या सर्व गोष्टी जर आमच्या माध्यमातून ऐकून ते जर त्यांच्यावर कारवाई करणार असतील आणि मला बोलवलं तर निश्चितपणे उद्धवजींकडे चहा प्यायला जाईन आणि त्यांना या बाबतीतलं मी डिटेल सांगू शकेन. तुम्ही आणि शशांकराव ज्या पद्धतीनं बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरताय, त्यामुळे दोघांची विचारधारा आहे की असं म्हणावं, शशांकराव यांची सुद्धा विचारधारा तुमच्याशीच मेळ खाते? शशांकरावजींनी पण आता पत्रकार परिषदेत माननीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी आणि आशिषजींचं अभिनंदन केलं, आभार मानलं. मला वाटतं की तेही आमच्या परिवाराशी जुडलेले आहेत. त्यामुळे 21 जागा या आमच्याच आहेत. आमचे जे नेते निर्णय देतील, आता ही जी निवडणूक होती माझी संघटना म्हणून मी लढलो, जिंकलो. पुढचा जो निर्णय आहे शशांकराव आणि आम्ही एकत्र बसून ठरवू. भाजपमध्ये दिसतील शशांकराव असं वाटतं भविष्यात? मला वाटतं की ते भाजपमध्येच आहेत. भाजपमध्ये असं वाटतं? भाजपमध्येच आहेत ते. वाटतं म्हणजे काय, ते भाजपमध्येच आहेत, पण त्यांची संघटना ते वैयक्तिक चालवतात. जशी मी संघटना वैयक्तिक चालवतो. मी भाजपचा आमदार आहे, भाजपचा नेता आहे, महायुतीचा समन्वयक आहे. त्यामुळे माझी संघटना हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आम्ही आहोत एकच, विचारधारा एकच, लढाई एकच. शशांकरावची देखील लढाई ही उभाटा शिवसेनेच्या विरोधात होती, माझीही लढाई त्यांच्या विरोधात होती आणि आम्ही दोघे ती लढाई जिंकलो असं मला वाटतंय. आता संजय राऊत यांनी आज मला वाटतं की जेव्हा हरतात तेव्हा राऊतसाहेब सगळं विसरतात. संजय राऊत साहेबांना कदाचित गजनी नावाचा रोग झाला असेल, त्यामुळे त्यांना तो गजनी आज त्यांना आठवला असेल आणि ते विसरले असतील. एक शेवटचा प्रश्न आहे मिठी नदी संदर्भातला. काल आपण पाहिला मुसळधार पाऊस पडला मुंबईमध्ये आणि मिठी नदीत अक्षरशः आसपासच्या परिसरामध्ये बोटी उतरावं लागल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे सुद्धा ॲक्शन मोडवर होते. अशी परिस्थिती का ओढवली असा प्रश्न आता निर्माण होतोय. मिठी नदीच्या गाळ काढण्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा आरोप तुम्हीच केला, ईडीला सुद्धा पुरावे दिले. कुणाला जबाबदार मानता? काल मुंबई बुडाली, रेल्वे थांबली, जनजीवन विस्कळीत झालं, लोकांना त्रास झाला, घरात पाणी शिरलं, काय म्हणा? यामध्ये 1-2 गोष्टी मी आपल्याला फार स्पष्टपणे सांगतो. आरोप करायचे म्हणून करायचे नसतात. तर जगामध्ये वॉशिंग्टन असेल, न्यूयॉर्क असेल, पॅरिस असेल, जगातला कुठलाही भाग असेल, दुबई असेल, ज्या वेळेला 200 मिलीमीटरच्या वर पाऊस येतो तेव्हा जगामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. पण मी त्याचं समर्थन करणार नाही. ज्या पद्धतीमध्ये आदित्य ठाकरेंनी आरोप केले, ह्या सर्व गोष्टीला आदित्य ठाकरे आणि त्यांचे पिताश्री सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिम्मेदार आहेत. त्यांची उभाटा शिवसेना जिम्मेदार आहे. मागच्या 20 वर्षामध्ये गाळ काढण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, गाळ काढण्यामध्ये खोट्या पद्धतीतली बिलं टाकली गेली, गाळ न काढता पैसे काढले गेले, भिंत न बांधता भिंतीचे पैसे घेतले गेले, जाळी न लावता जाळीचे पैसे घेतले गेले, अशी अनेक उदाहरणं या SITमध्ये आलेली आहेत. या सर्व गोष्टीला जिम्मेदार उभाटा शिवसेना आहे आणि त्याचं उत्तर देखील आदित्य ठाकरे आणि उद्धवजींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन द्यावं ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्यावर. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. तर आपण पाहतोय आपली बाजू मांडलेली आहे प्रसाद लाड यांनी आणि बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये त्यांनी 7 जागा जिंकलेल्या आहेत. एकंदरीतच भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरापर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.